नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव। हे सगळे पेपर्स एकच गोष्ट दर्शवत आहेत की आपला वाडा बांधून पुढच्या महिन्यात 150 वर्ष पूर्ण होत आहेत की त्या वाड्यासाठी तो दिवस किती महत्त्वाचा असेल। शास्त्रांची अंगा खांद्यावर खेळवलेली प्रत्येक पिढी त्या दिवशी त्याच्या समोर असेल। याचा अर्थ विष्णू प्रथमेश हा गोदाचा दुसरा पुनर्जन्म आहे। सुलेखा तुला कोणाचा फोन आला होता? माझ्या एकाही प्रश्नाचं मला इथे उत्तर मिळालेलं नाहीये अजून। 1 तास अख्खा फुकट गेलाय माझा। तुमच्यासाठी आहे की नाही माहित नाही, पण माझ्यासाठी वेळ खूप महत्वाचा आहे। हॅलो हॅलो, आमच्यासाठी सुद्धा वेळ खूप महत्वाचा आहे मॅडम, म्हणूनच योग्य वेळ येण्याची वाट बघतो आम्ही। काल कुठे होतीस? हाच प्रश्न मी तुलाही विचारू शकते ना, आणि नाही सांगायचं मला। हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे, तुला का सांगू? आणि तू कोण आहेस? आता तो पोलिसातही नाहीस, म्हटलं तुझ्या प्रश्नांना उत्तर द्यायला मी बांधील नाही का? त्या दिवशी उगाच जाऊ दिलं तुला सुलेखा। काही प्रश्नांची उत्तर मिळायला उशीर झालेला बरा नसतो म्हणतात ना, ते अगदी बरोबर आहे। एकदा हातातून निघून गेलेली वेळ परत येत नाही असं म्हणतात, आणि आता तुझी कितीही इच्छा असली तरी ती मी परत येऊ देणार नाही। जीव मुठीत घेऊन पळताना कसं वाटलं सुलेखा? देशील? माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देशील, तुला द्यावंच लागेल। अजून किती तास मी इथे असं बसून राहायचंय? कळेल मला? नाही। का? कारण तुम्हाला चौकशीसाठी इथे आणलाय सुलेखा मॅडम। हो, मग करा ना चौकशी। हे असं गप्प बसून चौकशी होणार नाही ना इन्स्पेक्टर? करूया ना, पण प्रत्येक गोष्टीची एक पद्धत असते, प्रत्येक गोष्टीला आपला एक वेग असतो। त्या गोष्टी त्या वेगाने झाल्या की बरं असतं। संशयित समोर आहे म्हणून ताबडतोब त्याच्यावर झडप घालून त्याला अटक करण्यात मजा नाही। आधी त्याचे पळण्याचे सगळे मार्ग बंद करावे लागतात, आणि मग त्याला अटक करण्यात मजा असते। म्हणजे समजा मी तुमची चौकशी केलीच नाही तर मी गुन्हा केला हे सिद्ध करता येणार नाही ना तुम्हाला?
कारण चौकशीत कोणी खरं बोलतच नाही. मग 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 आम्ही अशा गोष्टींसाठी थांबतो जेणेकरून आरोपीला गुन्हेगार सिद्ध करण्यासाठी मला बोलावं लागत नाही. म्हणजे पुरावे. इन्स्पेक्टर विक्रांत भोसले बोलतोय. बर, थँक्यू सावंत. मिस सुलेखा राऊत, अभिमान सरंजामे हत्या प्रकरणी पुराव्या आधारे मी तुम्हाला संशयित म्हणून अटक करतोय. काय? ज्या ठिकाणी अभिमानचा मृत्यू झालाय त्या ठिकाणी आम्हाला तुमचे काही पर्सनल बिलॉंगिंग सापडलेत. कसं शक्य? हेच तर शोधून काढायचंय. याचीच तर उत्तरं हवेत आम्हाला. आणि ती जर तुम्ही नाही दिलीत तर ती तुमच्याकडनं कशी काढायची ह्याची ही पद्धत आहे आमच्याकडे. मला माझ्या वकिलाशी बोलायचंय. आय एम सॉरी. आता तुम्ही कोणाशी काय बोलायचं, किती बोलायचं हे आम्ही ठरवणार. तुमची चार्जशीट तुमच्या वकिलाकडे पोहोचवली जाईल. वहिनी, ए वहिनी, हा ती बघा तिथे ठेवली. काय यादी? ही यादी हो हो, मला बघायला सांगतेस का? बरं बरं. जरा नजरेखालनं घाला एकदा, मी नंतर सांगते. हो, हे काय तांदूळ, तूप, हे. ए वहिनी, अगं पण ही वाणी सामानाची यादी तर आपण परवाच दिली होती ना? हे काय? अहो, कापूस, गोड तेल. वाणी सामानाची यादी नाहीये ती. बदाम. हे सगळं सामान हे सगळं सामान आपल्याला वाड्यावर घेऊन जायचंय. वाड्यावर? कारण हो, वाड्यावरती काय एवढं कशाला आहे? काय साजूक तूप, बदाम, पिस्ते, काजू, जरा मनात वाचा ना. मी तू नंतर सांगते मी तुम्हाला नंतर सगळं. सांगते. हा, नंतर सांगते. म्हणजे तुला माहितीये अहो, हा, हो, आणि पण- मला सांगायचं नाहीये ना तुला? अहो तसं काय नाही. सासूतपणाचा आ म्हणू नकोस हो वहिनी. अहो, कसलं आव आणि कसलं काय, तुम्ही नेहमी गैरसमज करून घेत असता वंच. गैरसमज उलट आत्ताच मला खरं समजायला लागलेलं आहे. वहिनी, ते बाबा बिचारे उगाच तुमची बाजू घेत असतात. हा, पण त्यांना काय माहिती तुम्ही इथे माझ्याशी कसे वागता ते. अंधारात ठेवलंय मला तुम्ही नुसतं अंधारात. अहो, काय अंधारात ठेवलं? मी सांगणारच होते तुम्हाला. हे बघा, आपल्या वाड्याला पुढच्या महिन्यात 150 वर्ष पूर्ण होत आहेत. तेव्हा सगळ्यांनी तिथे एकत्र जमायचं असं ठरलेलं आहे. तेव्हा कुणी कुणी काय काय कामं करायची या संदर्भातली यादी आहे. कळलं? वा, म्हणजे ठरवलंत ना? हा? मी जर प्रवचन ऐकायला गेले तर तुम्ही ठरवलंत ना सगळं? हो. मला टाळायचं होतं ना वहिनी, तर एवढं लक्षात घ्यायला पाहिजे होतं की माझा जन्म त्या वाड्यावरती झालेला आहे. अहो, कशाला टाळायचं तुम्हाला? नाही कर ना, आता शब्दांची जुळवाजुळव कर आणि सांग मला काहीतरी उत्स्फूर्तपणे. हा? हो, उत्स्फूर्त थांब, मी बाबांनाच फोन करते. थांब आता वंच. मी हो. बाबांनाच सांगते ना आता. हे का आता यातलं बाबांना काही सांगायचं नाहीये. वा, छान. म्हणजे त्यांनाच सांगायचं नाहीये काही? हा, म्हणजे ज्यांची हयात अख्खी वाड्यावरती गेली त्यांनाच सांगायचं नाहीये, त्यांनाच बाजूला काढताय. वा, छान छान आहे वहिनी. अहो तसं नाही, मी काय म्हणते तुम्हाला कळत नाहीये का? अरे वा, म्हणजे मलाच कळत नाहीये परत. जे काय कळतं ते सगळं तुम्हालाच कळतं ना? हा, जे काय कळतं ते तुम्हालाच कळतं, मला काहीच कळत नाहीये. बाबा म्हणत होते तेच बरोबर आहे. बाबा मला म्हणत होते की कुसुम तू वाड्यावरती ये राहायला. मी सुद्धा जाणार आहे ते वसईला राहायला. मग तुम्ही ठरवा काय ठरवायचंय ते. म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेमच नाही ना? मी गेले की करा काय ठरवायचं. वंच बाबांना सांगायचं नाही म्हणजे आत्ता एवढ्याच सांगायचं नाही. त्यांना आपण सगळ्यांनी मिळून सरप्राईज द्यायचं असं ठरलंय का? कळलं? तरी मला सगळे म्हणत होते तुम्हाला सांगू नको एवढ्यात, पण मीच काय मला सांगू नको? हा, मला सांगू नको म्हणाले? हा, मग तू मला कशाला सांगितलंस मला? कशाला सांगितलंस मला तू? वेडी आहे ना मी म्हणून. हो ना? हा, मग आता त्या यादीमध्ये बघ
बघ मी काय करते. मला सुद्धा एक वेगळी यादी करायची. मी सुद्धा एक वेगळी यादी करणार आहे. मला सांगत नाहीत ना. थांब आता तू. हे काय हळद कुंकू विटा अमुक गुरुजी. अगं वहिनी गुरुजी काय गुरुजी कशाला लिहिलंयस? गुरुजी आहेत की वसईमध्ये? गुरुजी काय लिहून ठेवलंयस? गहू तांदूळ. अगं वहिनी तांदूळ काय वहिनी अगं तांदूळ काय लिहिलंयस? तांदूळ पोतीच्या पोती असतात तिकडे वाड्यावरती. तांदूळ काय लिहून ठेवलेस तू? बोल प्रिया. किती वेळ? का उचलत नाही आहात तुम्ही फोन? मी केव्हापासून प्रयत्न करते. तुम्ही फोन उचलला नाहीत की मला भीती वाटते. कसली? मी पुन्हा कुठेतरी गायब होण्याची? सगळं काही मनासारखं घडायला लागलं की टेन्शन येतं. कसलं? आत्तापर्यंत असंच घडलंय ना आयुष्यात. जेव्हा काही मनासारखं चांगलं घडतं तेव्हा तेव्हा त्याला दृष्ट लागतेच. अनेकदा सुख हातातनं निसटलंय. खूप काही गमावलंय मी. पण आता नाही सहन होणार. प्रिया, इतका का विचार करतेस? मनाविरुद्ध गोष्टी घडायला लागल्या की दुसरं काय असतं हातात? तुम्हाला आठवतंय तुमचं बाबांशी भांडण झालं होतं? स्पष्टपणे आठवतंय. त्यावेळेचा तो गैरसमज, राग, मनातली तेढ अजूनही तशीच आहे. कधी जाईल ती त्यांच्या मनातून? जाईल. यावेळी नक्की जाईल. म्हणजे? निखिल, बालशास्त्री आणि शिप्रा यांच्या केसेस अजून बंद झालेल्या नाहीयेत प्रिया. आणि जोपर्यंत आरोपी समोर येत नाही तोपर्यंत त्या बंदही होणार नाहीत. म्हणजे संशयित गजाआड झालाय. कोण? सुलेखा इज अंडर अरेस्ट. कोणी केलं हे? पोलिसांनी. आणि तुम्हाला कोणी सांगितलं? मला इन्स्पेक्टर विक्रांत भोसलेंनी. येस प्रिया, लवकरच भेटूया चौकशीसाठी. बाय अँड यू टेक केअर. कोणाचा फोन होता? मैत्रीण. कोण मैत्रीण? आहे एक जुनी कॉलेजमधली. काय नाव काय तिचं? एवढे प्रश्न तुला कुसुमात्याने तरी विचारले होते का? स्वप्नीलला फोन केला असं सांगून तू सुलेखाशी बोलत होतास तेव्हा? मुन्ना, बोलत होतास की नाही? हे बघ मुन्ना, दादा मी तुझ्याशी शांतपणे बोलते, त्यामुळे तू सुद्धा माझ्याशी शांतपणे बोलावंस अशी माझी अपेक्षा आहे. आणि हाच प्रश्न मी तुला रक्षाबंधनाच्या दिवशी सुद्धा विचारला होता, आठवतंय? अच्छा, म्हणजे हे कुसुम आत्याकडून आलंय. विषयाला फाटे फोडू नकोस. मी तुला विचारते की तू बोलतोस का नाही. एवढा विचार कसला करतोयस? हो म्हणू का नाही म्हणू याचा? का हो म्हटल्यानंतर काय होईल, नाही म्हटल्यानंतर काय होईल याचा? दादा, आज तरी मला तुझ्याकडनं खरेपणाची अपेक्षा आहे. हो, आम्ही आहोत कॉन्टॅक्टमध्ये. रादर खूप वेळा ती मला फोन करते. आणि तू करत नाहीस? करतो. का? महत्वाचं असेल तर. महत्वाचं म्हणजे? अभिमनचा मृत्यू झाला होता तेव्हा केला होता. आहे ना हे महत्वाचं काम. आणि मी फोन केला, गुन्हा नाहीये ना. आणि मी असं कुठलंही काम करत नाही की ज्यामुळे आपल्या घरातल्यांना मान खाली घालावी लागेल. काय मग मी कोणाशीही बोलत असेन तर मी तशीच वागत असेन अशा पद्धतीने मला प्रश्न का विचारण्यात येतात? कारण आधी आमचा फक्त संशय होता की तुझा विक्रांत भोसलेशी कॉन्टॅक्ट आहे, पण आता तू सिद्ध केलेस. हो, आहोत आम्ही कॉन्टॅक्टमध्ये.
मग गुन्हा. गुन्हा नाहीये ना? एखाद्या संशयित गुन्हेगाराला पोलिसांच्या कस्टडीमधनं सोडवून त्याला पळवून लावणं हा गुन्हा नाहीये? आणि सुलेखा विरुद्ध काय पुरावे आहेत? आणि ती गुन्हेगार म्हणून सिद्ध झालेली नाही अजून. का फक्त तिच्या विरुद्ध पुरावे नाही आहेत म्हणून? पुराव्यांशिवाय काही सिद्ध होत नाही मुन्ना. म्हणजे पुरावे जर मिळाले आणि तिला अटक झाली तर तू मान्य करशील? तिला का होईल अटक? तिलाच विचार. म्हणजे सुलेखा पोलीस स्टेशनमध्ये आहे दादा. तिला अरेस्ट केले. हो, असंही सगळं आता आपण ठरवल्याप्रमाणे आपल्या मनासारखंच घडत आलं साहेब. हो, इथून पुढेही घडेल. हो, तुम्ही निश्चिंत राहा साहेब, मी बघतो काय करायचं. गुड नाईट सर. थँक्यू सावंत. खरं तर मी तुम्हाला सॉरी म्हणायला पाहिजे, कारण तुम्ही गेल्यानंतर मी काहीच करू शकलो नाही. आय नो सावंत, आपण कायद्याचे रक्षक असलो तरी आपल्यालाही काही गोष्टी बंधनकारक आहेतच. आपलेही हात बांधले गेलेत. मी माझ्या नात्याला प्राधान्य दिलं आणि तेव्हा जर मला तुमची मदत मिळाली नसती तर बऱ्याच गोष्टी कठीण राहिल्या असं माझ्यासाठी. पण मी सगळं कसं शक्य झालं साहेब? 2 गोष्टी, माझा पास्ट ट्रॅक रेकॉर्ड आणि प्रामाणिकपणा. हो, पण कसं? म्हणजे पुन्हा तुम्ही इन्स्पेक्टर म्हणून याल असं मला खरंच वाटलं नव्हतं. मला सुद्धा वाटलं नव्हतं. पण काय, कशा, कुणामुळे ह्या गोष्टी जाऊ देत. आत्ता मी तुमच्यासमोर इन्स्पेक्टर विक्रांत भोसले म्हणून उभा आहे, हेच खूप आहे माझ्यासाठी. हो, पण आपल्याला खूप सावध राहायला पाहिजे सर. कसं आहे ना सावंत, एकदा ठेच खाल्ल्यानंतर सगळे दगड, सगळे खड्डे अगदी स्पष्टपणे दिसायला लागतात. मी जे इतके दिवस नव्हतो, इतरांसाठी मला माहीत नाही, पण माझ्यासाठी हा एक अभ्यास होता. काही लोकांची वागणूक, त्यांच्या हालचाली, त्यांची जगण्याची पद्धत, या सगळ्या गोष्टी कोळून पेलो आहे मी. बरं, मला एक सांगा, वझलवार राजस्थानला गेले काय म्हणे, तर सरंजामे साहेबांचा पत्ता लागलाय त्यांना. हो, आता 4 दिवस नाही आहेत तिकडे. तिथे जाऊन सुद्धा काही उपयोग नाही. एनिवे, ज्या चुका आधी घडल्या त्या गोष्टी मला पुन्हा रिपीट करायच्या नाही आहेत सावंत. हो, पण कायदेशीर कोणी तिला मदत केली तर? सशक्त पुरावे असतील तर पळवाटा निघत नाहीत सावंत. प्रश्न माझ्या जीवलग मित्राच्या मृत्यूचा आहे सावंत. आणि नाहीतरी सुलेखावर 3 जणांच्या मृत्यूचा संशय आहेच. पण साहेब, ही संधी हुकता कामा नये, त्यात आपलं खूप नुकसान होईल. हुकता कामा नये की निसटता कामा नये असं म्हणायचं तुम्हाला? एकही पळवाट मोकळी ठेवली नाही मी तिच्यासाठी. काही सापळे असे रचावे लागतात सावंत, ज्यांचे मार्ग गोल फिरून चौकीवरच येऊन थांबतात. म्हणजे? कळेल. तर काही दिवस मी जे काही सांगेन ते व्यवस्थित ऐकत जा आणि त्या पद्धतीने ऑपरेट होत राहा. बास. येस सर. हुशार होती मुलगी. रूम मध्ये एकही पुरावा सोडलेला नाहीये. पण मग आता शोधणार कसं तिला? तिला कोणीच बघितलेलं नाही, पण तिचा बॉयफ्रेंड आहे ना, त्याला बऱ्याच जणांनी बघितलंय. बाहेरची कामं सगळी तोच करायचा, त्याचीच जबाबदारी होती ना ती. त्यामुळेच बऱ्याच जणांच्या लक्षात राहिलाय तो. मग ज्यांनी ज्यांनी त्याला पाहिलं ना, त्यांच्या वर्णनावरून त्याचं स्केच बनवण्याचं काम सुरू आहे. एकदा ते काम पूर्ण झालं की मग त्याला शोधायला फारसा वेळ नाही लागणार. आणखीन काही माहिती कळली आहे त्याच्याबद्दल? चौकशी सुरू आहे.
कळेल. प्रकरण पोलिसात गेलं का? नाही अजून, पण जायची शक्यता नाकारता येत नाही. फारच मनाला लावून घेतलंयस रे तू. मी पण नाही विचार करत त्याचा इतकं. आपण अभिमानच्या मागावर होतो तेव्हा कुठं राहत होतास रे तू? का? आय मीन असं अचानक का विचारतोयस तू? अरे कसं आहे की अभिमानच्या मृत्यूनंतर पोलीस कसोसीने शोध घेत आहेत आणि आपण अभिमानच्या मागावर असताना म्हणजे त्या संदर्भात सरंजामीने काहीतरी उलटसुलट पोलिसांना सांगितलं तर काही प्रॉब्लेम नको ना. आपण एकमेकांची क्लिअर असलेलं बरं. तू काहीतरी वेगळं सांगणार, माझं म्हणणं काहीतरी वेगळं असणार. गैरसमज नको ना उगाच. त्यापेक्षा तू सांग, त्याप्रमाणे ठरवू आपण. हे इथे सासवडला होतो मी. अच्छा, म्हणजे अर्थात आपल्याला कोणी विचारेल असं नाही, पण आपण तयार असलेलं बरं ना.